सर काय सांगाल, काल पंतप्रधानांनी संपूर्ण जनतेला आवाहन केलेलं आहे की बाबा वित्ती तुम्ही वापर कमी करा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, सर्वात जास्त सोनं खरेदी करू नका. या आव्हानाबाबत आपण काय सांगाल? नाही, देशाच्या माननीय पंतप्रधानांनी अशा प्रकारचं आवाहन केलं हे निश्चितच काहीतरी अर्थपूर्ण असणार. देशाच्या पंतप्रधानाला काही उगीच कुठलं अशा प्रकारचं भारतीय जनतेला किंवा देशाच्या जनतेला आवाहन करणार नाही. याचा अर्थच आवाहन केल्याचा तर काहीतरी विषय आहे, महत्त्व आहे. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरल्यामुळे 2-3 गोष्टीचा फायदा होतो. एक तर तेलाची बचत होते आणि जी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला, तुमची जी खाजगी वाहतूक आहे त्यामुळे जे रोडवर जी यातायात समस्या निर्माण होते, ट्रॅफिकची समस्या निर्माण, त्याच्यामध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. आणि ही गोष्ट खरी आहे की आजकाल आपलं देशामध्ये तो आपलं एका माणसासाठी सुद्धा 4 व्हीलर घेऊन जातात. एका घरामध्ये 2-2 4 व्हीलर असतात, बापाची वेगळी, मुलाची वेगळी, बायकोची वेगळी. आणि त्याच्यामुळे रस्त्यावर विनाकारण वाहतूक कोंडी होत असते. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, सिंगापूरमध्ये शासनाचंच धोरण आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर करणे, खाजगी वाहनं रोडवर न येणे. आणि तिथले लोक ते पाळतात. तर आपल्या देशातल्या लोकांनीसुद्धा आपल्याकडे सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे ती भरपूर आहेत. मेट्रो आहे, बसेस आहेत, लोकल ट्रेन्स आहेत. तुम्ही त्याचा वापर केला तर तुमचाही आर्थिक फायदा होईल, देशाचा आर्थिक फायदा होईल. आणि जे तेलाची जी अनावश्यक खर्च होतो तो तेलाचा अनावश्यक खर्चसुद्धा वाचला जातील. त्यामुळे पंतप्रधानाचं जे आव्हान आहे ते निश्चितच आर्थिकदृष्ट्या म्हणजे व्यक्तिगत आर्थिक स्वास्थ्य आणि देशाचं आर्थिक स्वास्थ्य दोन्हीच्या दृष्टीने फायद्याचं आहे. उराजी, काल काय सांगाल, पंतप्रधानांनी संपूर्ण जनतेला आवाहन केलेलं आहे की जनतेने जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा, अनावश्यक खर्च आहे तो टाळावा, बाहेर जे टूर्सला वगैरे जातात हे टाळावं. आणि देशामध्ये जसं कोरोना काळामध्ये साथ दिली तसं यंदाही तुम्ही साथ द्या, कारण पाश्चिमात्य देशामध्ये जी महायुतीय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल तो आपलं काय मत आहे? असं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान हे राष्ट्र निर्माणच्या दिशेने पुढे चालले आहेत. त्यांचं एक स्वप्न आहे की आपल्या देशाला सुपर पॉवर बनवायचं. तर त्याच्यामागे आपण जर बघाल तर आता जी परिस्थिती आपल्या पूर्ण विश्वात चाललेली आहे, तुम्ही बाकीचे आपले शेजारचे कंट्रीज बघा, देश बघा, का पाकिस्तान म्हणा किंवा बांगलादेशमध्ये, तिथे जी हाडमारी चाललेली आहे एवढी, तिकडे पेट्रोल 300-400 रुपये लिटर झालं. हे सगळं झालं का झालं? कारण तिकडे त्या लोकांनी त्या गोष्टीचं लक्ष नाही दिलं. आणि आपले पंतप्रधान जे उद्या होणार आहे त्याचं आजपासून तुम्हाला सांगतायत का हे सगळं जर तुम्ही केलं तर आपल्याला जसं आज आपण शांत जगतोय तसं पुढेही आपण जगू शकू. आणि त्याच्यासाठी आपल्याला फॉरेक्स रिझर्व्ह जास्त वेस्ट न करायचे. त्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी एका वर्षासाठीच सांगितलं आहे, फक्त आयुष्यभर नाही सांगितलं आहे. तर थोडंसं आपल्याला पण आपल्या राष्ट्र निर्माणासाठी त्यांना साथ द्यायला पाहिजे. आम्ही तर सगळे देऊ, पण तुम्ही देखील द्या, असं मी जनतेला आवाहन करतो. काल देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे की जनतेने पुढे बाहेर प्रवास करू नये, इंधनाचा वापर कमी करावा, त्यासोबत पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावी. या संपूर्ण गोष्टीकडे आपण काय नजरेने बघता? नरेंद्र मोदींनी फक्त हेच नाही सांगितलं की तुम्ही मरून जावा, चालायचं नाही, काम नाही करायचं, ट्रॅव्हल इंडस्ट्री बंद करायचं, बोलते 1 वर्ष विदेश यात्रा नाही करायची, गोल्ड नाही खरेदी करायचं, म्हणजे सोनारे कुठे जाणार, डिझेल कमी वापरायचं, म्हणजे जे इंडस्ट्रीज डिझेलवरती चालतं आहे ते काय करायचं, ते बंद करून टाकायचं का, पेट्रोलचा वापर कमी करायचं, इंधनाचा वापर कमी करायचं. ठीक आहे, म्हणजे हे सर्व जे प्रकरण आहेत ते स्वतः सांगतात की पकोडे तळले हे रोजगार आहेत, आणि दुसऱ्या ठिकाणी सांगतात की तुम्ही तेलचा कमी वापर करायचा. मग नेमकी म्हणजे म्हणायचं काय आहे पंतप्रधान मोदींना हे त्यांना विचारलं पाहिजे की तुमची नेमकं भूमिका काय. तुमच्याकडून देश नाही चालत आहे का, तर तुम्ही राजीनामा देऊन टाकायचं. तुम्ही मागच्या 1 महिन्यापासून तुम्ही लोकांना फसवतायत, निवडणुकापर्यंत तुम्ही थांबा, निवडणुका संपली की आता लोकांना तुम्ही परत कामाला लावतायत. म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी हे जे आपले प्रचारमंत्री आहे ते कुठलंही तंत्र वापरू शकतात, लोकांना दिशाभूल करू शकतात. आणि आता लोकांनी त्यांनी रस्त्यावरती असंच मोकळं सोडून ठेवलं आहे की तुम्ही जे करायचं आहे ते तुम्ही स्वतः आत्मनिर्भर व्हा, माझी जबाबदारी नाही. असं पंतप्रधान कुठल्याही देशात मी बघितलेलं नाही आहे. फक्त भारताचे लोक जे इमोशन्सवरती मतदान करतात त्यांनी ही गोष्ट आता फक्त लक्षात ठेवली पाहिजे की इमोशनचा वापर करून तुमचा फक्त मत घ्यायचं आहे या लोकांना. तुमची जी नैसर्गिक जबाबदारी आहे ते कुठेही पाळायचं या लोकांचा कुठेही निश्चय किंवा धोरण दिसत नाही. काल भारताच्या पंतप्रधानांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की पुन्हा एकदा कोरोनासारखी परिस्थिती आपल्याकडे येऊ शकते युद्धजन्य परिस्थितीमुळे. परंतु आता काहीच महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या, ह्या निवडणुकामध्ये युद्धजन्य परिस्थिती दिसली नाही. त्याच्या निवडणुका संपल्या आणि युद्धजन्य परिस्थिती पुन्हा एकदा जाणीव व्हायला लागली. काय सांगायला संपूर्ण गोष्टीबाबत?
सर्वप्रथम तर मी आपल्या भारत देशाचे जे पंतप्रधान त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो. कारण त्यांना जर देशामध्ये जर आपण कोणत्या गोष्टी काय करायच्या किंवा काय जर ते आपल्या मूलभूत अधिकारावरती जर ते लोक काही बंधनं आणत असतील तर ते अत्यंत आपल्या अधिकाराला गदा घालण्याचं काम या पंतप्रधानाच्या माध्यमातून केलं जातं आहे. तर माझं पंतप्रधानांना एक प्रश्न आहे की तुम्ही जर सर्वसामान्य जनतेला तुम्ही हे करा, तुम्ही याचे नियम पाळा, तुम्ही एवढं काटकसर करा, तर माझं एकच प्रशासनाला म्हणणं आहे की तुम्ही जे मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये ज्या स्क्वॅड घेऊन ज्या तुम्ही 15-20 गाड्या फिरवता त्याच्यामध्ये इंधन वाया जात नाही का? तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या ताफ्यामध्ये जवळपास 20-25 गाड्या घेता, त्याच्यामध्ये इंधनाचा खर्च होतो, त्याच्यामध्ये मॅनपॉवरसुद्धा त्यांचं जे लोकांची जी आहे ती एक्स्ट्रा जाते. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कंट्रोल कोण आणणार? म्हणजे प्रत्येक वेळेस जे काही नियम असतील ते सर्वसामान्य जनतेनेच फक्त त्याच्यामध्ये आत्मसात केले पाहिजे का? तर ही प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे. जर हा तुम्ही लोकांना अपेक्षित करता लोकांकडून ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे तर सर्वप्रथम तुम्ही त्या पाळल्या पाहिजे. तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण केलं पाहिजे. तुमच्या ताफ्यामध्ये जेवढ्या गाड्या आहेत त्या सर्वप्रथम कमी केल्या पाहिजे. तेव्हाच कुठेतरी तुम्हाला अधिकार आहे की लोकांना तुम्ही ह्या गोष्टी सांगाव्यात करून.